नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तनया खूप खुश असते. अखिल फायनली CEO झालेला असतो म्हणून ती आपल्या मैत्रिणींना बोलून एक खूप छान पार्टी ठरवते. त्या पार्टीत ती दारू वगैरे सगळं आणते. हे सगळं वसुंधराला पटत नसतं तरीसुद्धा ती काहीच बोलत नाही. तनया आपल्या मैत्रिणींसमोर वसूचा अपमान करण्यासाठी बोलते की ही आमची कंपनी आहे. तेव्हा वसुंधरा शांतच बसलेली असते. तनया मैत्रिणींसमोर दारू पित असते. वसुंधरा तिला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही, पण सगळ्या मैत्रिणी वसुंधरा इतकी साधी आहे म्हणून तिला चिडवत असतात. तेव्हा वसुंधरा असं काहीतरी बोलते की तनयाला खूप राग येतो. तनया तिला एका साईडला घेऊन जाऊन बोलते की काय ग वसुंधरा, काय गरज होती तुला तिथे तशी बोलण्याची? तुझ्यामुळे मला किती ऐकून घ्यावं लागेल? वसुंधरा म्हणते की हो, मला तेव्हा तिथं बोलणं गरजेचं होतं, नाहीतर माझा अपमान झाला असता. हे ऐकल्यावर तनया म्हणते की कधी सुधारणार आहेस तू? आत्ता हे सगळं माझं आहे, मी मालकीण बनलेली आहे, त्यामुळे तू माझ्यापासून लांब राहा. तुझ्यासारखी भिकारी आता आमच्या मैत्रिणींसमोर उभी राहू शकत नाही. हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की कसं आहे ना, माणसाचं कर्म असतं. अगं मी विचाराने रिच आहे, मी पुढे जाऊन रिच बनूच शकते, पण तू आधीपासूनच तुझे विचार गरीब आहेत, त्यामुळे तू कधीच विचारांनी रिच होऊ शकत नाहीस. हे ऐकल्यावर तनया तिला ओरडते, म्हणते की हे वसुंधरा, व्यवस्थित बोलायचं माझ्याशी. तुला माहीत आहे ना, कंपनीचे CEOच्या नवऱ्याची बायको आहे मी, त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं. तिचा हा आगाऊपणा असाच चालू असतो. तेव्हा तिला वसुंधरा तनयाला धमकी देते की तनया प्लीज मापात राहा, जास्त बोलू नकोस. तरीसुद्धा तनया ऐकत नाही. नंतर बाहेर बसलेली तनया घरात मैत्रिणींना घेऊन येते. तिथे तसाच तिचा आगाऊपणा आणि वसूला कमीपणा दाखवण्याचं चालू असतं. तेव्हा तनया वसूला अडवते आणि म्हणते की काय ग, भिकारी झालीस ना तू? मी मालकीण आहे या कंपनीची, लक्षात ठेव. तू कधीच माझ्या समोर येऊ शकत नाहीस. वसुंधरा म्हणते की तनया बस झाला आगाऊपणा, आता शांत बस, तुझं अति होतं. तरीसुद्धा तनया काही केल्या शांत होत नसते. तिला अडवून विचारत असते. तिला आपल्या पैशाचा माज दाखवायला चालू करते. वसुंधरासुद्धा थोडा वेळ ऐकून घेते. अखिल तिथेच असतो. तेव्हा तनया समोर येते आणि बोलते की कसं आहे, आता हे सगळं माझं आहे आणि हे सगळे पैसेसुद्धा माझे आहेत. वसूला खूप राग येतो. ती तिला काहीही बोलते म्हणून ती शेजारी ठेवलेला ज्यूस तिच्या तोंडावर फेकून मारते. तनया खूप बावचळते. ती म्हणते की वसुंधरा काय केलेस तू? तुला अक्कल आहे का? वसुंधरा तशीच एक उलट्या हाताने तिच्या कानफाटात मारते. हे बघून तनयाचं डोकं चक्कर येऊन पडते. तिची एका मिनिटात नशा उतरते. तिथे अखिल उभा असतो. तो म्हणतो की अगं वहिनी, काय केलंस तू? वसुंधरा म्हणते की भाऊजी, मी आधीच हिला सांगितलं होतं शांत बसायला, तरीसुद्धा ही शांत बसली नाही आहे. तनयाचा एका मिनिटात सगळा माज उतरतो. हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटत आहे की भास्कर कंपनीच्या CEOच्या पदासाठी नकार देत असतो. तो अखिलला पुढे करतो की यालाच CEO बनवा. घरातले सुद्धा लगेच तयार होतात. माधवराव भावाभावांमधला समंजसपणा बघून खुश होतात. जयश्रीच्या मनासारखं होतं. फायनली अखिल आपल्या कंपनीत जाऊन CEO पदाचा आपला कारभार सांभाळतो. इकडे आकाश आपल्या कंपनीच्या CEO पदाचे शेवटचे क्षण म्हणून घालवत असतो. तो सगळी आपली त्याची रूम कव्हर करताना खूप इमोशनल होतं. वसुंधराला हे सगळं बघवत नाही. ती जयश्रीला म्हणते की बघ आई, एक नवरा आपल्या बायकोसाठी त्याचं सर्वस्व, त्यानं जो प्रपंच उभा केला आहे, त्याचं जे पूर्ण सरकार स्थापन केले, हे सगळं तुम्ही एका मिनिटात मिळवून दिलं. पण हाच तर पुरावा आहे ना की माझं त्यांच्यावर प्रेम किती आहे आणि त्यांचं माझ्यावर प्रेम किती आहे. तेव्हा माधवराव म्हणतात की वसुंधरा, मी तुझी अवस्था समजू शकतो. तुझ्या मनाची घालमेल जी चालू आहे तीसुद्धा मी समजू शकतो. वसुंधराच्या डोळ्यात पाणी येतं. कारण जेवढं आकाशरावांनी ही कंपनीचं बाळाचं मोठा केलेलं असतं हे वसुंधराला पूर्णपणे माहीत असतं. आकाश किती कष्ट करतो हे सुद्धा तिच्या सगळं डोळ्यासमोरून जात असतं. भास्करला आपल्या उद्या कंपनीचा लॉस झाल्यावर परत आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून तो आधीच आपला हात काढून अखिलचा हात पुढे करतो. तनयाच्या मनासारखं झालेलं असतं. तनया मुद्दाम म्हणून वसूला त्रास देण्यासाठी म्हणते की आपण सगळे कंपनीत जाऊ आणि अखिल CEO बनेल तेव्हा त्याला कॉंग्रॅच्युलेट करू. घरातले सुद्धा सगळे खुश होतात म्हणून ते सुद्धा तिकडे जायला तयार होतात. कंपनीमध्ये गेल्यानंतर एवढा मोठा धक्का सगळ्या तिथे काम करणाऱ्यांना भेटलेला असतो.
त्यांना हे अपेक्षित नसतं की आकाश स्वतःचा CEO पदाचा राजीनामा देऊन भास्करला न देता अखिलला देतो. हे आकाशच्या लक्षात येताच तो सगळ्या कर्मचाऱ्यांना म्हणतो की तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जरी असं वाटत असेल की अखिलला एक्सपिरियन्स नाही आहे तरीसुद्धा आम्ही दोघे इथे आहोतच. आम्हीसुद्धा त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवू. आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याला साथ द्या. आम्ही हा निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेतलेला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही सगळे आम्हाला साथ देचाल असं म्हणून कंपनीला तो सांगतो. तरीसुद्धा कोणाचाच विश्वास बसत नाही. कोणीच अखिलला टाळ्या वाजवत नाही ना कॉंग्रॅच्युलेट करत नाही. हे बघून आकाश स्वतःच टाळ्या वाजवायला सुरू करतो. तेव्हा सगळेजण ऑकवर्ड होऊन टाळ्या वाजवतात. तनया जबरदस्तीने अखिलला भाषण द्यायला लावते. अखिलनं काहीच स्पीच तयार केलेलं नसतं तरीसुद्धा तो 2 शब्द बोलतो. पण त्याचं ते बोलणं ऐकून आकाशला जरा इमोशनल होतो की आजपासून हे सगळं माझं नाही आहे. हे बघून तो जरासं त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो तिथून काढता पाय निघतो. इकडे वसुंधरा जयश्रीला पूर्ण ऑफिस दाखवायला लावते कारण त्यांच्या मुलानं जे साम्राज्य उभं केले ते सुद्धा त्यांच्या आईला कळावं यासाठी घरातले सगळं ऑफिस जयश्रीला फिरवून दाखवत असतात. तनयाच्या मनासारखं झाल्यामुळे ती खूप मोठी पार्टी ठेवायचा प्रयत्न करते. घरातल्यांसमोर तिचा परत आगाऊपणा चालू होतो. तिला पैशाची भुरळ पडते. आता आपल्याला पुढे काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. वसू पद्धतशीरपणे तनयाला वठणीवर आणताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.